पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. 9 स्टार ग्रुप आयोजित व गावदेवी स्पोर्ट्स आयोजित गावदेवी चषक 2021 या स्पर्धेचा अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम आयोजन पाडतोय. पावसाळी स्पर्धा आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली स्पर्धेचा आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधून रंगतो पहिला सामना स्वर्गीय रुपेश स्मृती सुरई विपक्ष पिंपलास 11. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास. पिंपलास संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतक स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं सूर्य संघाला फलंदाजीसाठी. चला पिंपलास संघ लगेच आपण आपले शतरक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर जय हनुमान चोळेगाव विपक्ष न्यू एकविरा पिंपलनेर याही दोन्ही संघांना विनंती असेल चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपलं रिपोर्टिंग आपण करायचं आहे. पिंपलास संघ आपले शतरक्षण लावून घ्यायचं आहे. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा आणि विद्येचा देवता 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज गणपती बाप्पाला विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा. कलेची आणि विद्येची देवता सरस्वती माता हिला विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. सकाळच्या सत्रामधून पहिला सामना स्वर्गीय रुपेश स्मृती सुरई विपक्षाचा आहे. बारीक बारीक पोरा कोणाला आणल्यान तुम्ही आम्हाला काल पहिले म्हटलं येतो तुम्ही बोलला हे पोरांना तुम्ही का सांगला पहिले म्हटलं येतो कोण याला फोन होता गेला काल ट्रॅफिक कवरी होती बाहेर चला पिंपलास संघ आपलं शतरक्षण लावून घेतोय. पंच आमचे रवाना होतात तेव्हा विनंती सूर्य संघाला आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे.
ए मध्ये मध्ये ती म्युझिक देत जा ग. आज काही बी बोलतो काही बी तुला authority बोल मारा फुकार झालं आम्ही नाही येऊ. कोण? आपल्या आसूची वेगळी आहे. कॉमेडी रोलांची आसूची ना नाही नको धंदा धोक्या ना मग. त्या दसर पाटीलला आसूची ना ग. नाही का हॅलो, चला सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली सुजित आणि रुपेश. छोटू तर पिंपळाच्या संघाचा सलामी गोलंदाज महेंद्र कामनकर. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकात तो महेंद्र कामनकर आणि सूर्य संघाच्या वतीनं सलामी जोडी रुपेश आणि सुजित. सकाळच्या सत्रामध्ये मित्र आपण पाहतो बिग मॅच. स्वर्गीय रुपेश स्मृती सुरे विपक्ष पिंपलास 11 या दोन संघामधून विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास्ट. पिंपलास संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. स्कोर बुक बघतो नवीन पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता, करण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. रुपेशच्या बॅटमध्ये चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय महेंद्र कामनकर. उचली घेतलेला चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला होता फलंदाज रुपेश याला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव अगेन्स्ट पुन्हा एकदा महेंद्र कामनकर. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज निश्चित थोडासा शफल झाला होता. थोडासा बाहेरचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. चेंडूला करण्याचा मनसुबा रुपेश याचा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आले नव्हता. टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं आणि अगेन्स्ट तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र कामनकर. आता मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडूचा सन्मान केला होता. चेंडू मिडऑफला येतो. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावने सूर्य संघाचा श्रीगणेश होतोय. रुपेश आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 1. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती सुजित याला. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित विस्फोट खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे सुजित. नेहमीच एक आक्रमकता ज्याच्या बॅटमधून नेहमी पाहायला मिळते असा सुजित स्ट्राईक रोटेट करतोय. गोलंदाज महेंद्र कामनकर भिवंडी तालुक्यातील एक नामांकित असा क्रिकेटर आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, अर्थातच अष्टपैलू असा खेळाडू आहे. निश्चित थोडासा खराब चेंडू आपण पाहिला. जास्त बाउन्स झाला होता. पंच वाईटची खून करताय. कमांतर दबाने संघात धावसंख्या 2 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. त्यानंतर सूर्य संघ प्रथम फलंदाजी करतोय. यानंतर जय हनुमान चोळेगाव विपक्ष न्यू एकविरा पिंपळनेर. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू दुरून खेळण्याचा निश्चित प्रयत्न पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आले नव्हते. मिडल ऑफ बॅट चेंडू निश्चित घेता आला होता फलंदाज सुजित याला. एक निर्धाव चेंडूची सांगता वारंवार अतिशय चांगली गोलंदाजीचं प्रतीक आपण पाहतोय. संघाने विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी महेंद्र कामनकर याची. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह फटका बाटे फक्त चेंडू थोडस दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाजीवर सांभाळतोय रोहन. बंटा या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहे. स्ट्राईक रोटेट करतोय सुजित.
आता मात्र चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न, पुल्यांचा चेंडू निश्चित आपण पाहिला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला, चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती, लाईनअप करू शकला नव्हता चेंडूची लाईन, आणि वारंवार सुजितच्या बॅटमधून डॉट बॉल आपण पाहतोय. सुरेख सुंदर अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी, ज्याप्रमाणे महेंद्र कामनकर यांनी पहिले षटक हाताळलं होतं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रत्येक आपण पाहतोय. वारंवार चुका सुजित बॅट मधून पाहतोय. ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा थोडासा अंदाधुंदी प्रयत्न. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. कुठल्या गोष्टीचं कमिटमेंट या ठिकाणी दिसत नाहीये. वारंवार निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. रोहन याची अतिशय सुरेख आणि सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय, ज्याप्रमाणे महेंद्र कामनकरने पहिले षटक हाताळलं होतं. रोहन अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची आपण फेक पाहिली होती. अराउंड लेग फलंदाज पाहतोय. एक या पद्धतीचा चेंडू होता, वाचू शकला नाहीये. रुपेश फ्लिक करण्याचा प्रयत्न निश्चित पाहिला होता, चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. इष्ट आदळणार चेंडू आपण पाहिला, फर्निचर बिघडलं होतं या ठिकाणी रुपेश याचं, आणि महत्वाचा फलंदाज बाद होतो रुपेश. षटक क्रमांक दुसरा संपतोय. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुट आपण पाहतोय सूर्या संघ. अतिशय निराशजनक कामगिरी या सामन्यामधून आपण पाहतोय सूर्य संघाची. दोन षटकांच्या समाप्तीनंतर परिपूर्ण थोडंसं बॅकफुट आपण पाहतोय सूर्य संघाला. धावसंख्येने फक्त आणि फक्त 4. एक महत्वाचा फलंदाज बाद आपण पाहिला छोटू याला. पिंपलास 11 अख्खा गाव खेलेगा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. गोलंदाजीद्वारे सांभाळतो मेघनाथ. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज मेघनाथ. स्ट्राईक रोटेट करतोय सुजित. मेघनाथ मस्के. फुल्यांचा चेंडू ऑन साइड घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आले नव्हता. चेंडू बॅटची इनर्जी घेतोय. फर्स्ट गलीमधून निश्चित चेंडू आपण पाहिला होता, चांगलं शतरक्षण आउटफील्ड मधून पाहिलं होतं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावाने संघ धावसंख्या 5 वर पोहोचते. षटक क्रमांक तिसरं. चला यानंतर जयमन चोळेगाव विपक्ष न्यू एकविरा पिंपळनेर. दोन्ही संघामधून सामना असेल, त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचे. थोडासा बाहेरचा चेंडू निश्चित चेंडण्याचा प्रयत्न. सुजीच्या बॅट मध्ये पण पाला फटका पासतोय. सॉरी मला वाटतं या ठिकाणी बबलू आउट होते. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू होता, चेंडू काढण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. टायमिंग विषय साधता आल्यानंतर मिस टाइम फटका आपण पाहिला होता. एसटी रक्षक दक्ष आपण पाहिला. सचिन मास्के कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये, अचूक असं चेंडूला कलेक्ट करतो, आणि महत्वाचा फलंदाज बबलू याची किडी मात्र या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. षटक क्रमांक तिसरं आणि दुसरा फलंदाज निश्चितच अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता. ऑन साइडला बॅकवर्ड सीमारेषेकडे चेंडू नीचे ट्रॅव्हल झाला होता. संदीपच्या बॅट मधून आता 2 धावा येतात. 2 धावाने सूर्य संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय मेघनाथ मस्क्याच्या माध्यमातून. या अगोदर आपण पाहिलं होतं गोलंदाज महेंद्र कामनकर, त्यानंतर रोहन याला अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी ज्याने केली होती.
नेक्स्ट टाइम फटका आपण पाहतोय नो मॅच लँडवर चेंडू असते प्लॅन्टिंग चेंडूचा त्या चेंडू मिडॉनला जातोय मिळेल फक्त आणि फक्त एक धाव या एक धाव संघात धावसंख्या एकदम पुढे शकते ती 8 पुन्हा एकदा मेघनाथ आता मात्र थोडासा अतिशय खराब चेंडू आपण पाहतो थोडासा दिशाहीन चेंडू शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना सस्नेह नमस्कार मेगा फिनाले डे हु इज द चॅम्पियन कोणता संघ आज मात्र चॅम्पियन ठरणार आहे मानाचा करंडक या वेले गावातून आपल्या गावामध्ये घेऊन जाणारे निश्चितच ठीक संध्याकाळी आपल्याला समजणार आहेच तत्पूर्वी चालू सामन्याकडे आपण वळणार आहोत या ठिकाणी रुपेश स्मृती सुरई विरुद्ध पिंपलास 11 अशी लढत आपण या ठिकाणी पाहतोय पिपला संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला आमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी सुरई संघाच्या फलंदाजांना यावी ओव्हर द विकेट ना अलॉंग द कार्पेट बॉल मिड विकेट रिजन मध्ये जातोय एक सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वन्स अगेन यावी स्लो बॉल भरपूर चांगला चेंडू खूप चांगलं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं लेग बिफोर विकेट नसणार आहे याची नोंद घ्या संघाची धावसंख्या 19 शेवटचा अंतिम षटक पूर्णपणे बांधून ठेवले अक्षरशः पिंपला संघानं यावी सुरई संघाच्या फलंदाजांना धावा येणं भरपूर कठीण झालंय यावी भरपूर रायझिंग अधिक टॉसअप होणार हा बॉल पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय पडल्यानंतर भरपूर उसली घेणार हा चेंडू आपण पाहिला या ठिकाणी विशाल शेवटचं आणि अंतिम षटक पिंपला संघाकडनं इथे टाकत असताना यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील एक्स्ट्रा कव्हर वरनं डीप मधून 2 धावा जरूर मिळाल्यात दोन धावसंख्येच्या मदतीने आता स्कोर हळूहळू पुढे जात असताना 22 या धावसंख्येवरती अगदी आज शेवटचा दिवस अंतिम मेगा फिनाले डे प्रथमतःच इतका लो स्कोरिंगचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय खरोखरच काय गोलंदाजी केली लाजवाब अतिशय चांगली गोलंदाजी आता पिंपलास 11च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि हेच कारण कुठेतरी धावांपासून दूर राहिलाय जास्त धावा इथे जोडता आलेल्या नाहीयेत सुरई संघाच्या फलंदाजांना अचूक टप्प्याची गोलंदाजी चांगली लाईन चांगली लेंथ भरपूर चांगले मिश्रण पाहायला मिळते यावी थोडासा फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर होता शॉर्ट ऑफ लेंथ होता बॉल परंतु मिडलिंग करता आलं नाहीये त्या ठिकाणी
एकच सिंगल मिळेल. मयूरच्या ठिकाणी ते कालियाचं टाक. ओव्हर द विकेट विशाल पुन्हा एकदा यावी मात्र आखूड टप्प्याचा बॉल आहे. भरपूर चांगला स्ट्रोक सजवलाय आणि धावा देखील आता या बॉल वरती खूप चांगल्या मिळतील. शेवटच्या बॉल वरती एक चांगला फिनिश आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समनच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या एकंदरीत जमा झाली आहे. 29 आणि 30 धावसंख्येचं लक्ष्य असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी. एकविरा पिंपलनेर विरुद्ध जय हनुमान सोलेगाव. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल या आपण टॉस करूया. एकविरा पिंपलनेर संघाचे संघनायक जय हनुमान सोलेगाव संघाचे संघनायक या टॉस करूया आपण लगेचच. शिदाच 40+ क्रिकेटचे वेले गावाचे एक विस्फोटक फलंदाज आणि अक्षरशः एक काल ग्रामीण क्रिकेट देखील खूप गाजवणारा असा मंगेश पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. वेले गावाचे सुपुत्र. अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या सत्रापासून त्यांची हजेरी खूप मोलाची राहिली आहे या स्पर्धेसाठी. याच्या आकर्षक ट्रॉफीज आणि निश्चित याच ट्रॉफीज साठी ही झुंज इथे लागली. 9 स्टार ग्रुप जय हनुमान सोलेगाव संघाचे संघनायक आणि एकविरा पिंपलनेर संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. आजच्या दिवसामधील दुसरी लढत आपण पाहणार आहोत. सोलेगाव संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. जय हनुमान सोलेगाव.
33 धावसंख्येचं लक्ष, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना. रोहन आणि विशाल ही जोडबोली, तर ओपनिंग स्पेल घेऊन या ठिकाणी गोलंदाज सुरेश संघाचा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. बबलू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, सुरेख फटका ओव्हर द लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडवलाय. अगदी आपल्या स्टाईल मध्ये इथे अकाउंट ओपन करत असताना षटकाराच्या साह्यानं पिंपला संघाचा हा हुकमी फलंदाज. षटकाराच्या मदतीने ते अकाउंट ओपन केलं. यावी थोडासा बॉल आजच्या बाजूने येत होता, फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे. बॉल जातोय डीप थर्डमॅन रिजनला. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वरती. निश्चितच काल गुरसे बी सारख्या संघाला पराभूत केल्यानंतर आत्मविश्वास हा कुठेतरी पिंपला संघाचा उंच गेला. आणि रिव्हर्स अटेम्प्ट, वॉड शॉट, पलटी स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार अगदी वेळ देखील वाचवली जाईल या ठिकाणी पिंपला संघाच्या माध्यमातून. ज्या प्रकारची फलंदाजी होते. बबलू पुन्हा एकदा सज्ज, थोडासा दडपणामध्ये असेल. यावी मिसटायमिंग स्ट्रोक आहे, मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल मिळाली, दुसरीचा प्रयत्न होतोय का निश्चितच. आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. ओव्हर थ्रो, आणि त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडले पहा. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. 6 धावा इथे देखील. अगोदरच तुमच्याकडे धावा भरपूर कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर अशा प्रकारच्या धावा जर लिकेज कराल तर मात्र विजयापासून दूर जाल. तर सोलेगाव संघाच्या कॅप्टनला आणि पिंपलनेर संघाच्या कॅप्टनला शेवटची पिंपलनेर संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि यशस्वीरित्या ती झेल स्वीकारतोय. फलंदाज बाद झालाय. यावेळेचा बॉल अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अठरा चेंडू आणि 8 धावेची गरज, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा या ठिकाणी कटून काढल्यात. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. थोडस स्लो वन फिंगर रोल केले बॉल वरती पडल्यानंतर आजच्या बाजूने देखील बॉल वळतोय. डॉट बॉलने सुरुवात केली गोलंदाज. यावी मात्र शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीने 23 वरती धावसंख्या येथे जाऊन पोहोचले. फक्त 7 धावा दूर विजयापासून पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी पिंपलास 11 संघाला. त्यामधील हा पुन्हा एकदा स्लो लेग ब्रेक च्या अंदाजाने टाकलेला बॉल आणि त्यामध्ये मात्र सफलता मिळते. विकेटचं पतन. असे विकेट तुम्हाला गुच्छाने प्राप्त करावेच लागतील, कारण अगोदरच तुमच्याकडे धावा कमी आहेत. यावेळी मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्सचा स्ट्रोक फलंदाज
कौशिकच्या बॅट मधनं हा मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आता फक्त एक धाव दूर आहे. निश्चितच एका यंगस्टर क्रिकेटरला थोडस प्रोव्हाइड केलं आणि अशा मोठ्या प्लॅटफॉर्म वरती संधी मिळणं तितकंच गरजेचं असतं. याही वेळेला सुरेख फटका, वॉड शॉट, डान्सिंग पंच, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जयदुर्गा सुरई, रुपेश स्मृती सुरई या स्पर्धेच्या बाहेर. या जय हनुमान सोलेगाव विरुद्ध एकविरा पिंपलनेर. एकविरा पिंपलनेर संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. सोलेगाव संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे.